उसाच्या राजकारणाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उसाचं राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे। दुष्काळी जिल्ह्यात उसाचं गाळप बंद करावं अशी भूमिका कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी घेतली आहे। उसालाही ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे। ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला जाणार नाही अशा ऊस उत्पादकांना किंवा कारखान्यांना त्या ठिकाणी गाळपाची परवानगी देण्यात येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय 1 वर्षापूर्वीच घेण्यात आलेला आहे। आणि आता जी टंचाई लक्षात घेता उसाच्या पाण्यापेक्षा पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून गाळपावर प्रतिबंध घालणं, उसाला पाणी देण्यास प्रतिबंध घालणं आणि जो ऊस शिल्लक राहील तो ऊस चारा म्हणून विकत घेणं आणि जनावरांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अशा स्वरूपाचा हे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्याचा आमचा विचार आहे। कोल्हापूर सारख्या शुगर बेल्ट मधून निवडून येणारे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना मात्र खडसेंची ही संकल्पना बिलकुल पटलेली दिसत नाही। पण मी त्यांना हे विचारणार आहे की केवळ जिथे ऊस आता लावला आहे त्याला पाणी द्यायचं नाही आहे का जो ऊस उभा आहे त्याच्या गाळप करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं काही वेगळं म्हणणं आहे। जो ऊस उभा आहे तो विकत घेऊन चारा म्हणून वापरणं हे खूप कॉस्टली पडेल, कारण FRPची अमाऊंट द्यावी लागेल। त्यामुळे तो जो उभा ऊस आहे तो गाळप करावा लागेल असं माझं मत आहे। महाराष्ट्रात एकूण लागवडीपैकी 3.5% जमिनीवर ऊसाची लागवड होते, मात्र या पिकावर एकूण सिंचनाच्या 60% पाणी खर्च होतं। 1 टन साखर तयार करण्यासाठी 25 लाख लिटर पाण्याची गरज असते, तर 1 एकर ऊस पिकवण्यासाठी 1 कोटी लिटर पाणी लागतं। दुष्काळग्रस्त मराठवाड्यात सध्या 43 साखर कारखाने आहेत, त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला ऊसावर पाणी खर्च करणं परवडणारं आहे का याचा विचार करण्याची गरज आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या दुष्काळाला ऊस जबाबदार की त्यामागचं राजकारण हा प्रश्न उरतोच। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।